लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण बचावासाठी लढणारं व्यक्तिमत्व। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या वडीकोद्री येथील बेमुदत उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। त्यांनी सरकारशी बोलणी करण्यास आपले शिष्टमंडळ पाठवण्यास नकार दिला। त्यामुळे त्यांचं नाव महाराष्ट्रातील सर्वच ओबीसी नागरिकांच्या ओठावर आलं। चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांचा राजकीय प्रवास। प्राध्यापक लक्ष्मण हाके हे आपल्या अनोख्या आंदोलनामुळे नेहमीच चर्चेत असतात। त्यांनी ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष, ओबीसी बीजेएनटी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष पदावर काम केले। तर मागील काही वर्षात अनेक ओबीसी मोर्चे आंदोलनात ते सक्रिय सहभागी असल्याचं दिसून आलं। यात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पत्रासच्या वेशात जाऊन लक्षवेधी आंदोलन केलं होतं। तर माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी महात्मा फुलेंसारखी वेशभूषा करत त्यांच्यासारखे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं होतं। आता लक्ष्मण हाके नेमके कोण आहेत? तर मागासवर्गीय आयोगाचे सदस्य असलेले लक्ष्मण हाके हे मेंढपाळ घराण्यात जन्मलेले आहेत। लक्ष्मण हाके हे सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत। पुणे विद्यापीठातून त्यांनी MA शिक्षण पूर्ण केले। फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचं कामही त्यांनी केले। लक्ष्मण हाके यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। शेका पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव झाला। शिवसेनेकडून शहाजी बापू पाटील यांनी देशमुखांना पराभूत केलं। 3 ऑगस्ट 2022 मध्ये लक्ष्मण हाके यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन मानलं। त्यानंतर त्यांनी भाजप अध्यक्ष JP नड्डा यांचा समाचार घेत त्यांनी म्हटलं म्हणून शिवसेना संपली असं होत नाही असं म्हटलं होतं। तर शिवसेनेत गेल्यानंतर आपल्या प्रश्नांची सोडवणूक होऊ शकते। 18 पगड जातींसाठी शिवसेना काम करते असं म्हणत सत्तेसाठी अनेकांनी शिवसेनेत फूट पाडली। मात्र आमच्यासारखे हजारो होतकरू शिवसेनेत प्रवेश करू आणि शिवसेना वाचवू असं म्हटलं होतं। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात बंडखोरी करून माढा लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेत जिल्हाधिकारी कार्यालयात अवतरले होते।